आगमन की डेट काय म्हणजे मी तुमचं प्राण स्वागत करतो म्हणजे व्लॉगिंग चॅनल म्हणजे ज्युनियर चॅम्प. आणि आज मी अबुदनगरच्या गणरायाच्या सभागृहात उभा आहे. का? कारण आज आहे अबुदनगरच्या गणरायाचं पाठपूजन. तर चला तर मग माझ्यासोबत या पाठपूजनाचा आनंद घ्या. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. ओम महेशाय नमः, देवाय नमो नमः, गणपते देवाय नमः, कालेश्वराय महेंद्रदेवाय.
अध्यक्ष आहात. तुम्ही एवढ्या छोट्या मंडळाचं एवढं मोठं मंडळ केलं आहे, तर कसं केलं तुम्ही ते? ज्या मंडळाचा आज मी अध्यक्ष आहे, त्या मंडळात मी लहानपणापासून त्यांच्यावर काम केलं आहे. त्यांच्याकडनं शिकलो आहे कसं काम करायचं, कसं करायचं, कुठून डोनेशन आणायचं, कसं आणायचं, या गोष्टी मी शिकलो आहे. ज्या घेऊनच मी आज हा वारसा पुढे चाललो आहे. छोट्या मंडळाचं मोठं मंडळ करायला खूप कष्ट लागतात, पण त्याच्यात आपण जेवढं होईल तेवढं करतो आहे. पण मंडळाचा एक सामाजिक बांधिलकी घेऊन आपण काम करतो आहे, जेणेकरून मंडळ फक्त वर्गणीचा देणगीपुरता मंडळ नसून आपलं मंडळ 4 लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे हे मंडळ कसं आहे, या मंडळाचे हे काय आहे, रुपरेषा काय आहे, या मंडळाने सामाजिक बांधिलकीमध्ये काय काय केलं आहे, या गोष्टी घेऊनच मी आज हे मंडळ पुढे चालवतो. कार्यकर्त्यांची चांगली लॉबी आहे आणि आपला एरिया जो आपण जिथे विजयनगरसारख्या एरियात राहतो ते चांगला कामगार एरिया आणि वर्गणीदार विनियोजकांना घेऊन अशा लोकांना घेऊन आम्ही चाललो आहे. म्हणजे छोटं मंडळाचं मोठं मंडळ म्हणून जे केलो आहे त्या लोकांचं सर्वांचा वर्गणीदार देणगीदार कार्यकर्त्यांचा मोठा श्रेय. आणि असं याच्या पुढे घेत जाऊ म्हणजे जसं जसं कार्यकर्त्यांचं पाठबळ मला भेट राहील तसं मी ते मंडळाला अजून पुढे नेऊन येणाऱ्या मला वाटतं 75 वर्ष आपल्या येणार आहे, त्याआधी तेवढं होईल तेवढं मंडळाला जास्तीत जास्त अजून लोकांपर्यंत नेऊन मंडळाला एक चांगल्या शिखरावर नेऊन ठेवायचं, जेणेकरून उद्या कोणी पाठीपुढून बघितलं या मंडळाचं नाव लोकांना समजलं पाहिजे. बाळगोपाळ जाणे विजयनगरचा गणराज हे मंडळ आज छोट्यापासूनपर्यंत पोचलं आहे. ते क्रिकेट स्पर्धा झालं, रक्तदान शिबिर झालं, तर यावर्षी लहान मुलांसाठी काय? मग आता गेल्या वर्षीपासून आपण लहान मुलांचे गणपतीच्या परेडमध्ये चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षरी या 2 गोष्टींना आपण घेत जाऊ. मंडळाला थोडं पैशाचं हे असल्यामुळे म्हणजे थोडं पैकुलर आहे, पण जेणेकरून देवाच्याकडून कुठे आले तर जरूर लहान मुलांसाठी बालमहोत्सव हा घेण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तिथे सगळी मुलं येऊन एकत्र खेळणार, मजा करणार, आवडणार. मला वाटतं लिटिल चॅम्प ही जी स्पर्धा मला वाटतं कोणी अजूनपर्यंत घेतली नव्हती, त्या मंडळाने 1 वर्ष घेतलेली, त्याच्यामध्ये चांगला लोकांनी सहभाग घेतला. मंडळ होऊन आम्ही जेवढं होईल तेवढं लहान मुलांसाठी बी करणं, कारण लहान मुलांचा बी योगदान तेवढाच असतो जेवढं मोठ्यांचं जास्त नाही, जेवढं लहान मुलांचं योगदान चांगलं असतं. म्हणून त्या जेणेकरून लहान मुलांसाठी जास्तीत जास्त होईल तेवढं आम्ही मंडळाच्या वतीने खूप काही घेण्याचा प्रयत्न करणार. तर काका, तुम्ही आता एवढ्या वर्षी या पदावर आहे, तर तुम्ही हे पद कसं सांभाळलं? पद म्हणजे पद फक्त हे नावापुरते, मी फक्त गणराजाचा सेवक. काही असून ते कामं कार्यकर्त्यांना सांभाळणं, त्यांच्या हाला हा देणं आणि आपला उत्सव कसा रेटून घेऊन जाणं, उत्सवातून कुठे वादविवाद न होऊन देणं, सगळ्यांना एकोप्याने सगळ्यांना टिकवणं. कोणी असून ते, लहान असून ते, मोठा असून ते, दादा मामा काका आहे बाळा इकडे मामा, सगळ्यांबरोबर आठवणीने मिळून जुळून घेऊन जाणं आणि सगळ्यांना घेऊन चालणं हा उत्सवाचा आमचा हे आहे. तर यापुढे कशी असणार आपल्या उत्सवाची रूपरेषा? यापुढे रूपरेषा म्हणजे अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे मंडळाचं जे वैशिष्ट्य आहे, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, या व्यतिरिक्त गणेशोत्सव व्यतिरिक्त मंडळ वर्षाचे 365 दिवस कार्यरत असते. ते विद्यार्थी गुणगौरवपासून, आरोग्य चिकित्सा शिबिरापासून, रक्तदान शिबिरापासून, नेत्रचिकित्सापासून सर्व प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात. आपलं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपूर्ण मुंबईत मी हक्काने सांगू शकतो. आपल्याकडे 35% मुलाचा पण सत्कार केला जातो आणि 99% मुलाचा पण सत्कार. आमचं हे एमच उद्देश एकच, तो विद्यार्थी पास झाला त्याचा आपण त्याचा मान सन्मान केला पाहिजे, हा आमचा विद्यार्थी गुणगौरव समारंभाचा वैशिष्ट्य. आपण खरंच खूप तुम्ही दोघांनी छान माहिती दिली, त्याच्यासाठी धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत. म्हणजे असं तुझ्या पुढील ब्लॉगसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणराज्यासाठी असा मोठा ब्लॉग हीच आमच्याकडून संधी. धन्यवाद. आपले मंडळाचे खजिनदार नाही, तर आता आपण यांच्याशी बातचीत करू. तर काका, गणपतीला विराजमान होऊन किती वर्ष झाली असतील? आता हे गणपती विराजमान होऊन हे आता 68व्या वर्षी चालू आहे. तर आगमनची डेट काय आहे? आगमनाची डेट 6 सप्टेंबर रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 दुपारी 12 वाजता गणसंकुलीतून आपल्या राजेंद्र आडवे यांच्या कार्यशाळेतून होणार. एवढे वर्ष कैरी रोडमध्ये होत होता, पण यावर्षी गणसंकुलमध्ये
काय माहीत नाही, पण म्हणतात की तिकडे जागेचा त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि खूप वर्षाची आपल्या कार्यकर्त्यांची एक अशी इच्छा होती की पर्यंत कार्यशाळा किंवा आता नव्याने झालेलं ते गणसंकुल इथून आपली मूर्ती निघावी, ती मला वाटतं गणराजानेच त्याची इच्छा पूर्ण करून घेतली आणि आपल्या कार्यकर्त्यांचं पण म्हणजे समाधान वाटतं की तिथून गणपती आपलं बाहेर पडणार आहे. त्या गोष्टीला मला काहीच माहीत नाही की ते काय झालं त्यांचं जागेचं काय प्रॉब्लेम झाला, पण झालं ते चांगलंच झालं की आपल्याला गणसंकुलमधनं गणपती बाहेर काढता येईल आणि सर्व कार्यकर्त्यांचं एक इच्छा होती ती पूर्ण झाली. आजचा पाठपुजन सोहळा पार पडला, त्याची तयारी कधीपासून सुरुवात झाली? आता आपल्या महाराजांची मीटिंग होती ती दिनांक 12/7/2024 रोजी संपन्न झाली. त्यानंतर पाठपुजनची तारीख ठरली. त्यानंतर जो वेळ होता त्यावेळेस सगळं हे तयारी केलेली आहे. आपले कार्यकर्ते पदाधिकारी तरी सर्वांनी मिळून हे सगळं तयारी केलेली आहे. आणि मुळात म्हणजे आपले जे अशोक म्हणजे गणपतीची साक्षी डिझाईन म्हणून त्यांनी ही आजची संकल्पना आणि नितीन मांडे यांनीही त्याला पण मुलाचा हातभार आहे सगळं करण्यामध्ये त्यांची मेहनत त्यामागे आहे. जे आज दिसते आहे महाराज ती त्यांची मेहनत आणि कार्यकर्त्यांची मेहनत सुरुवात झालेली आहे. आणि कोणीही एकटा काम करू शकत नाही, त्याच्यावर टीमवर्क लागते. तसं टीमवर्क म्हणजे काय तुम्हाला माहीत नसेल. आता तुम्ही एका टीममधनं क्रिकेट खेळता क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपण कप्तान असल्यानंतर पूर्ण 11 प्लेअरला कुठे असं काही समजून घ्यायचं, तसं ते टीमवर्क असतं. नितीन मांडे मोलाचा हात तेव्हा तयारी त्यांच्या संकल्पना सगळं झालेलं आहे. तर आता पाठपुजन सोहळा पार पडला, तर आगमनाची तयारी कशी असणार? आगमनाची तयारी म्हणजे आता आगमन आपलं यावर्षी 6 तारखेला आहे आणि तुम्ही यायचं आहे, तुमच्या सगळ्या टीमला घेऊन यायचं आहे. तयारी म्हटलं तर आपल्याकडे इथे डीजे असेल आणि गणसंकुलच्या इथून आता सध्या बाजा वाजवायला येत नाही, त्यामुळे आपण एकच बाजू ठेवलेला आहे. आणि ती आरास आहे जशी डिझाईन असते दरवर्षी तसं करणार ट्रॉलीवरती. आणि तिथून जे आपले भारत मंत्रीपर्यंत जो आपला विघ्न असतो तो नाशिक डोलचा तोच असणार आहे. आणि इथे येऊन लाईट्स असतील पण त्या थोडा कमी प्रमाणात असतील, पण असतील लाईट्स आणि डीजे असेल. डीजेचं तालावर म्हणून आपले रहिवासी आपले बालपरिवार सगळे मित्रपरिवारातून असतील, ही अशी तयारी असेल. त्यानंतर मग आपल्या घरी येऊन मस्त आम्ही तुमच्या आभारी आहोत आमच्या छोटीशी मुलाखत घेतल्याबद्दल. बालगोपाल स्वामी विश्व मंडळ. माझं नाव संतोष गोविंद आंगणे, मी मंडळाचा कार्यकर्ता, माजी सचिव आहे मी. आमच्या मंडळाचं आज 68वं वर्ष आहे मंडळाचं. आणि आज आमचा पाठपुजन सोहळा दिमागात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष संतोष आंबोजकर आणि सचिव शैलेश सकपाळ आणि इतर कार्यकर्ते यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पाठपूजन सोहळा पार पाडला. आमच्या मंडळाचा गणराजाचं आगमन दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता राजन झाड यांच्या कार्यशाळेतून होणार आहे. गणपतीच्या आगमनाची काय काय तयारी असणार? तयारी बोललं तर आमच्या आगमनासाठी टोटल 4 गंज पथक सज्ज केलेले आहेत आणि इतर सगळ्या बालगोपाळांसाठी बॅच केलेले तयार आहेत. माझ्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना आव्हान आहे की दिनांक 7 सप्टेंबर रोजी सर्वांनी आमच्या गणराजाच्या आगमनासाठी हजर राहावे. धन्यवाद. थँक्यू. ह्या मंडळाची माहिती आणि पाठपूजन सोहळा आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.